प्रॅक्टिस सेट 4.2 मधलं पुढचं एक्झाम्पल. ड्रॉ एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ड्रॉ अ सर्कल विथ radius 3.4 centimeter. Full stop. Draw a chord MN of length 5.7 centimeter on it. Construct tangents at M at point M and N to the circle. चला एक्झाम्पल जे म्हणतात ते करूया, फॉलो करूया. त्याने काय म्हणलं बघा. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4. सर्कल काढण्यासाठी पहिल्यांदा सेंटर घ्यावं लागेल. सेंटरला आपण नाव देऊ P. आता रेडियस किती आहे 3.4. तर कंपॉसमध्ये 3.4 घेऊ. हे 3.4 आणि एक सर्कल. हे 3.4 सेंटीमीटरचं सर्कल. ड्रॉ अ कॉर्ड MN ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर. तर आता कॉर्ड काढायचं आहे, त्याची लेंथ किती आहे 5.7. तर कंपॉसमध्ये 5.7 घेऊ. हे 0 आणि 5.7 हे बाय 5.7. आता कॉर्ड काय करू, असं बसवायचं असेल तर असं तिरकस का हे असा आहे, असा बसवायचा तर असा, पण असाही नको आणि असाही नको, तर आपण सरळ बसूया असा. तर काय करू, एक इथं पॉईंट आणि एक इथं हे का, हे इकडे एक चॉप मारायचं आणि त्याला उचलायचं आणि इकडे ठेवायचं आणि तिकडे एक चॉप मारायचं. हे कॉर्ड काढण्याची पद्धत आहे बरं का. आणि त्या कॉर्डचं नाव काय आहे MN. म्हणून हा पॉईंट M आणि हा पॉईंट N. हे कॉर्ड MN थोडं सरळ काढलं. आता त्यांनी काय म्हणलं, कन्स्ट्रक्ट टँजंट्स ॲट पॉईंट M अँड N टू द सर्कल. तर ह्या Mच्या जवळ एक टँजंट काढा. टँजंट म्हणजे त्या सर्कलला एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होणारी लाईन, आणि हा एक टँजंट काढा. तर आपण काय करू, युजिंग सेंटर काढू. माहीत आहे ना, युजिंग सेंटर आणि विदाऊट युजिंग सेंटर. तर युजिंग सेंटरसाठी काय करू, आपण सेंटरचा यूज करून एक लाईन काढू ह्या बा इकडं, आणि इकडे एक लाईन. इकडे एक लाईन, इकडे एक लाईन. हे सेंटरचा यूज केला, सेंटरचा पण यूज केला. आता टँजंट काढण्यासाठी टँजंट कुठं काढायचं आहे, M जवळ. म्हणून M वर कंपास रॉक ठेवायचं आणि एक चॉप इकडे, एक चॉप इकडे. तसंच N वर कंपास रॉक ठेवू, एक चॉप इकडे, एक चॉप तिकडे. आता दोन चॉप आहेत बघा इथं, तर याच्या अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊ का इथं, आणि एक चॉप वरती, एक चॉप खालती. तसं तिकडून एक चॉप वरती आणि एक चॉप खालती. इकडलं जरा आणखीन, आणि मग यातून जाणारी लाईन या पा इथून, एक इथून आणि एक इथून.
तर हा असेल टँजंट ॲट पॉईंट यम. तसंच टँजंट ॲट पॉईंट एन, हे दोन चॉप मारलेले त्याच्यावर, तर त्याच्या अर्ध्यापेक्षा डिस्टन्स जास्त घेऊ. एक चॉप ऊपर, एक चॉप नीचे, तिकडून एक चॉप ऊपर, एक चॉप नीचे, आणि मग त्यातून जाणारी ही लाईन म्हणजे हा काय असेल त्याचा टँजंट. तर हे टँजंट ॲट पॉईंट, हा पहिला टँजंट ॲट पॉईंट एम, दुसरा टँजंट ॲट पॉईंट एन. आणि त्यांचं कसं क्वेश्चन काय आहे, कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट पॉईंट एम अँड एन टू द सर्कल. चलो नंबर 2. Number 2, draw a circle. Draw a circle with the center P. Center P and radius 3.4 centimeter. Full stop. Take point Q at a distance 5.5 centimeter from the center. Full stop. Construct tangents to the circle from point Q. From point Q. चला, हे एक्झाम्पल म्हणजे सोडवताना ज्या ज्या वाक्य आहेत त्याच्याप्रमाणे सोडूया. चलो, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी. सेंटर पी घ्या म्हणलं, ओके. हा सेंटर पी, पुन्हा अँड रेडियस 3.4. या सर्कलची सुद्धा रेडियस 3.4 आहे बघा. चला, कंपॉसमध्ये 3.4 रेडियस घेऊ. हे 3.4 रेडियस आणि हे सर्कल. हे 3.4 सेंटीमीटर रेडियस असणारं हे सर्कल. आता टेक अ पॉईंट क्यू ॲट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. तर टेक अ पॉईंट क्यू म्हणलं, नवीन एक पॉईंट घ्या. कुठून? ॲट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. तर ह्या सेंटरपासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर क्यू पॉईंट घ्या म्हणून. चला, स्केलनं घेऊया. काय करू, हे असे एक रे काढूया पहिल्यांदा. हे पहा रे. आता त्यांनी काय म्हणलं, या सेंटरपासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर क्यू घ्या म्हणून. 5.5 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर. तर कंपॉसमध्ये 5.5 सेंटीमीटर अंतर घ्या. हे 5.5 हे का, हे 5.5 सेंटरपासून, हे सेंटरपासून 5.5. तर हे डिस्टन्स घेतलं आणि याला नाव काय दिलं सांगा बरं, क्यू. आता पॉईंट क्यू इज 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. आणि त्यांनी काय म्हणलं, कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉईंट क्यू. तर या क्यूमधून सर्कलला टँजंट काढा म्हणून. म्हणजे हा वर एक टँजंट काढायचा आणि खाली एक टँजंट काढायचे, 2 टँजंट काढायचे. तर त्याच्यासाठी काय करायचं बघा. तर ह्या पी क्यूच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या.
हे पी क्यूचं पूर्ण अंतर, त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर. तर एक चॉप वरती, एक चॉप खालती, पुन्हा क्यूवरून एक चॉप वरती, एक चॉप खालती, आणि हा ह्या पी क्यूच्या या उभ्या लाईनला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतात. काय म्हणतात? परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि याला नाव द्या यम. याला नाव काय द्या? यम. म्हणजे पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आणि नंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता कधी कधी काय होतं माहिती आहे का, हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे हा सर्कलच्या मध्ये आला आहे बघा. हे बघा, हे सर्कल आलं इथं आहे आणि इथं आहे. कधी कधी ह्याला सर्कलला चिटकून येईल बरं का, आणि कधी कधी सर्कलच्या बाहेर पण येईल. काही घाबरायचं नाही. हे मध्ये आलं तरी घाबरायचं नाही, चिटकून आलं तरी घाबरायचं नाही, आणि बाहेर आलं तरी घाबरायचं नाही. हां. आणि मग या यमवर कंपास रॉक ठेवायचा आता, आणि ह्या पी पर्यंतचं डिस्टन्स घ्यायचं, आणि एवढाच हा पी पर्यंत डिस्टन्स घेऊन एवढाच हा चंद्र काढायचा. एवढाच हा काय काढायचा? चंद्र. आणि मग या पॉईंटला नाव द्या ए, या पॉईंटला नाव द्या बी, आणि हा क्यू ए. हे क्यू ए टँजंट, आणि हा क्यू बी सुद्धा टँजंट. क्यू ए टँजंट, क्यू बी टँजंट, आणि क्यूमधून पहिला टँजंट, क्यूमधून दुसरा टँजंट. आणि त्यांनी काय म्हणलं? कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट क्यू. तर क्यूमधून टँजंट काढा. काय काय केलं बघा. पहिल्यांदा एक सर्कल काढलं 3.4 रेडियस घेऊन. त्याच्यानंतर सेंटरपासून 5.5 सेंटीमीटरवर काय काढला? कोणता पॉईंट घेतला? क्यू. पुन्हा नंतर पी क्यूचा काय काढला? हा परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे उभी लाईन, आणि इथं नाव दिलं यम. इथं नाव काय दिलं? यम. आणि ह्या यमपासून पी पर्यंत घेऊन हा चंद्र काढला, आणि हे पॉईंट ए, पॉईंट बी काढले. नंबर 3, ड्रॉ अ सर्कल. ड्रॉ अ सर्कल with radius 4.1 centimeter. Full stop. Construct tangents to the circle from a point at a distance 7.3 centimeter from the center. From the center. चला, आता हे एक्झाम्पल आपण तसंच करूया. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. तर पहिल्यांदा सेंटर घेऊ, त्याला नाव देऊ पी, आणि आता 4.1 रेडियस घेऊ. हे 4.1 रेडियस, हे पहा, हे 4.1, आणि एक सर्कल काढूया. हे सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. पुन्हा नंतर कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स 7.3 फ्रॉम द सेंटर. तर सेंटरपासून 7.3 अंतर घ्या म्हण. तर काय करू? पहिल्यांदा सेंटरपासून एक रे काढू.
आता याच्यापासून 7.3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. हे 7.3 सेंटीमीटर डिस्टन्स स्केलवरती घेतलं. हे 7.3 हे बघा हे. आणि एवढ्या डिस्टन्सवर काय करू, हे पहा हे इथं याला नाव देऊ क्यू. हे सर्कलच्या बाहेर पॉईंट घेतला 7.3 डिस्टन्स फ्रॉम सेंटर, त्याला नाव दिलं क्यू. आता याच्यातून टँजंट काढण्यासाठी काय करायचं, याचा पहिल्यांदा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे कसं, पी क्यूच्या अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन एक चॉप वरती, एक चॉप खालती, पुन्हा तिकडून क्यूवरून एक चॉप वरती आणि एक चॉप खालती, आणि मग त्यातून जाणारी ही लाईन आणि हे असेल परपेंडिक्युलर बायसेक्टर, याला नाव द्या यम. आता चंद्र काढायचं. काय काढायचं, चंद्र. यम वर कंपास रॉक ठेवायचा आणि पी पर्यंत डिस्टन्स घेऊन, हे पहा हे यम वर कंपास रॉक पी पर्यंत डिस्टन्स घेऊन हे इकडे एक अर्धा चंद्र आणि इकडे एक. हे चंद्र काढला आणि त्या चंद्राजवळ नाव द्यायची इथं, इथलं नाव द्या ए, इथलं नाव द्या बी, आणि हा क्यू ए आणि हा क्यू बी. क्यू ए आणि क्यू बी. तर हे झाले, हा पॉईंट सर्कलच्या बाहेर आहे, सर्कलच्या बाहेरमधून टँजंट. हा पण पॉईंट सर्कलच्या बाहेर आहे, म्हणून सर्कलच्या बाहेरमधून टँजंट. आणि हे दोन पॉईंट मात्र सर्कलवर आहेत बघा, यम आणि एन. यम सर्कलवर आहे, एनसुद्धा सर्कलवरच आहे, त्याला पण टँजंट आणि सेंटरचा यूज करून. तर हे झाले 3 एक्झाम्पल. तर अशा पद्धतीचं 4.2 संपलं. 4.2 संपलं. तर आता प्रॅक्टिस सेट आपण उद्या सुरू करूया. हे सॉरी प्रॉब्लेम सेट 4 उद्या सॉल्व करू. ओके बाय. आज एवढंच.